नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये. ज्या व्हिडिओमध्ये आपल्यासोबत आहेत रेखा गोसावी मॅडम. ओके. सो हा हॉल ऑफ फेमचा व्हिडिओ आहे. या व्हिडिओमध्ये आपण अशा लोकांना इन्व्हाइट करत असतो ज्या लोकांनी ऑनलाईन कोचिंग चालू करून काहीतरी पैसे अर्निंग केले, काहीतरी अर्निंग केलं, काहीतरी अचिव्हमेंट केल्या. ठीक आहे. सो आज आपल्या सोबत ज्या मॅडम आहेत त्यांचं नाव आहे रेखा गोसावी. यांनी 90 दिवसाच्या आतमध्ये 1 लाखापेक्षा जास्त अर्निंग केलं आणि तेही कम्प्लिटली ऑनलाईन त्यांनी अर्निंग केलेलं आहे. सो रेखा मॅडम, तुमचं हार्दिक स्वागत आहे आजच्या या हॉल ऑफ फेमच्या इंटरव्ह्यूमध्ये. सर्वप्रथम माझा पहिला प्रश्न आहे तुम्हाला, की तुम्हाला कसं वाटत आहे आज, की तुमचा एक इंटरव्ह्यू होत आहे, की तुम्ही एक अचिव्हमेंट केली त्याबद्दल? खूप आनंद होतोय सर. ऍक्च्युली ह्या क्षेत्राची काही माहिती नव्हती. ओके. तुमच्यामुळे ती झाली आणि मी अचीव्हही केलं. 90 दिवसामध्ये मी 1 लाखापेक्षाही जास्त बिझनेस केला. हां. जो म्हणजे एका घरात बसून एका जागेवर बसून इतकी रक्कम आपल्याला मिळणं म्हणजे हा आनंदच होईल ना प्रत्येकाला. गुड, गुड. कुठेही न जाता. सो रेखा मॅडम बद्दल थोडंसं सांगायचं म्हटलं तर त्या न्यूमरोलॉजिस्ट आहेत. त्यांना 45 प्रकारच्या वेगवेगळ्या स्पिरिच्युअल ज्या गोष्टी आहेत त्या त्यांना येतात. त्याच्यामध्ये लामाफेरा आहे, रेकी आहे, टॅरो कार्ड रीडिंग आहे, वास्तुशास्त्र, अशा सगळ्या गोष्टी ते करतात. पण आता मेजरली फोकस ते न्यूमरोलॉजी, अंकशास्त्र आणि हस्तशास्त्र यावर ते जास्त फोकस करत आहेत. सो मला एक विचारायचं आहे, रेखा मॅडम, तुमचा जो एक्सपिरियन्स आहे तो जवळजवळ 18 वर्षापेक्षा जास्त एक्सपिरियन्स आहे. 18 वर्षापेक्षा जास्त वेळ तुम्ही ऑफलाईन काम करत होते, बरोबर आहे? तुमच्याकडे हो. क्लायंट्स यायचे, तुम्ही त्यांना काहीतरी हेल्प करायचे, तुम्ही त्यांना काहीतरी सांगायचे, त्यांना कन्सल्ट करायचे आणि मग त्यांच्याकडून तुम्ही फीज वगैरे घ्यायचे. त्या प्रोसेसमध्ये आणि आपल्या ऑनलाईन प्रोसेसमध्ये मेजर काय फरक वाटला तुम्हाला? ऍक्च्युली मी ज्यावेळेस ऑफलाईन करत होती त्यावेळेस 11 ते 5 हा ऑफिस टाइम होता. ओके. ऑफिसमध्ये जावं लागत होतं. हम्म. पर्सनली आपण तिथे जाऊन त्यांना सांगणं, बोलणं आणि एक लिमिटेड एरिया होता. त्या लिमिटेड एरियामध्ये म्हणजे मी जस्ट डायलवरही माझी ऍड दिलेली होती. त्याच्यातही ते एरिया सांगतात आपल्याला चॉईस करायला. त्याप्रमाणे मी तो जस्ट डायलवरती केलेला होता. श्री राधेकृष्ण म्हणून जस्ट डायलवर आजही माझी ऍड आहे. पण ते लिमिटेड एरिया जसं आता मलाही जसं इतर लोकांपेक्षा मी स्वतःवरूनच बघते की मला जर कोणी ऍड्रेस दिला की इथे तुम्ही क्लास करायला जा किंवा इथे तुम्ही ज्योतिषाकडे जा, तर तुम्हाला जवळ जो असतो त्याच्याकडेच तुम्ही जातो. बरोबर आहे. पण ऑनलाईन मध्ये तसं नाही. ऑनलाईन मध्ये त्याबद्दल मी सर तुम्हाला खरोखर थँक्स म्हणेन. कारण गल्लीपासून तर दिल्लीपर्यंत मी जाऊ शकले असं म्हणायला काय हरकत नाही. म्हणजे येस. ऑनलाईनचा हा फायदा 100% झालेला आहे. जिथे ओके. ज्या शहरात मला कोणी ओळखत नव्हते त्या शहरातही लोक मला ओळखायला लागले आणि त्यांच्यापर्यंत मी पोहोचू शकले, तेही एका जागेवर बसून. दॅट्स गुड. तेव्हा मला त्याचा खूप आनंद होतोय. मला आठवते की ज्यावेळी तुम्ही आपला कोर्स जॉईन केला होता त्यावेळी तुम्ही 3-4 वेळा एक प्रश्न विचारला होता मला. तो प्रश्न होता की सर मला जमेल की नाही हे? कारण हो मला right. कम्प्युटरचं काहीच नॉलेज नाही. माझ्याकडे लॅपटॉप नाही. त्यावेळेस तुमच्याकडे लॅपटॉपही नव्हतं मला असं वाटते. तुम्ही मला विचारत होते की हे मला जमेल की नाही जमेल, कारण मी हे कधीच केलं नाही. तर तो हो. एक्सपिरियन्स तुमचा कसा होता त्याच्याबद्दल थोडंसं आपल्या जे दर्शक आहेत त्यांना सांगा. कारण की बऱ्याच महिला किंवा बरेच लोक असे आहेत की ज्यांना असं वाटते की मला हे ऑनलाईन जमेल की नाही, माझं वय झालं, मला टेक्निकल नॉलेज नाही. तर तुम्हाला तो एक्सपिरियन्स तुमचा कसा होता ते सांगा. की तुम्हाला झूम समजत नव्हतं, लॅपटॉपच्या गोष्टी समजत नव्हत्या, शेअरिंग कसं करायचं समजत नव्हतं, पीपीटी कशी बनवायची समजत नव्हतं. तो प्रवास कसा होता त्याच्याबद्दल थोडं सांगा. ऍक्च्युली ते सांगताना आता इथे सांगताना सगळ्यांना आश्चर्य पण वाटेल. माझं सध्याचं वय हे 48 आहे. माझी मुलं मोठे आहेत. ते कॉलेजला जातात. मुलगा म्हणजे जॉबला जातो. तर मला कुठल्याही याचं नॉलेज नव्हतं. मी लॉकडाऊन मध्ये तुमचं एक सेशन केलं होतं. त्या हा. सेशन मध्ये त्याची प्राइस ही फक्त आणि फक्त ₹199 होती. त्यात ये. तुम्ही सगळं शिकवणार होते. पण तुम्हाला मी म्हटलं मला फोनवर करता येणार नाही. लॅपटॉप मुलांचा आहे ते देत नाही हातात, कारण मला त्याच्यात खरोखर काहीच नव्हतं जमत. म्हणजे झूम मीटिंग कशी लॉन्च करणं, त्याची लिंक कसं पाठवणं, हे काही म्हणजे काहीच येत नव्हतं. पण तुम्ही मला सांगितलं की नाही होईल मॅडम. पण घरातल्या लोकांनी पण विरोध केला. म्हणजे अशा प्रकारे माझं जवळजवळ 2 ते 3 वर्ष मी तुमच्यापासून लांब गेली. तुमच्या मीटिंग मी सर्व करत होते. हा. पण मला स्वतःला स्वतःच्या मोबाईलला कसं लिंक करायची काय हे मला कळत नव्हतं. पण एक दिवस तुम्ही स्वतः मी तुम्हाला असंच दुपारच्या वेळेस कॉल केलेला. मग तुम्ही बोलले की मॅडम तुम्ही माझा हा कोर्स एक करा. त्या कोर्समध्ये तुमच्या बरोबर मी जॉईन झाली. 10,000 रुपये त्याची फी होती. मी बोलली की ठीक आहे चालेल. मी फी भरली. ती पण माझ्याकडे नव्हती. तर कोर्सच्या ह्याच्यात मी तुम्हाला आधी अर्धी भरली. कोर्स झाल्यानंतर अर्धी भरली.
पण त्या अर्ध्या कोर्सची फी माझी पूर्णपणे, जी आपला पहिलाच आपण कोर्स केला, पहिलीच जी तुम्ही मला सांगितली, ऍड दिली, ऍड रन कशी करायची, काय करायचं, हे सगळं तुम्ही शिकवलं. अगदी माझ्या मोबाईलला कॅमेरा नव्हता, म्हणजे लॅपटॉपला कॅमेरा नव्हता चांगला. कॅमेरा लावल्यापासून ते पेन टॅब कसा यूज करायचा, त्याच्यापासून झूम मीटिंग कशी लावायची, हे सगळं सगळं तुम्ही मला सांगितलं, सगळं शिकवलं. त्याबद्दल मी तुमचे खरोखर खूप धन्यवाद करते. म्हणजे ही थँक्यू. असं कौतुकासाठी नाही, पण म्हणजे असं आपण म्हणतो की एखादा व्यक्ती आपल्याला आत्मतेने, म्हणजे आपला आत्मा एखाद्या व्यक्तीला दुवा देते, तर त्याच्यामध्ये मी सर तुम्हाला 110% खूप दुवा देते. कारण माझी स्वतःची मुलं, ज्या मुलांना मी शिकवलं, पण ते मुलं मला ह्या नॉलेज बद्दल कधीच नाही शिकवलं मुलांनी, पण तुम्ही मला शिकवलं. त्याच्यामध्ये मला माझे पैसे, म्हणजे मी 10,000 जरी गुंतवले, पहिल्याच ह्याच्यात मला 30,000 मिळाले. त्यामुळे माझा आत्मविश्वास अजून वाढला. आणि त्याबद्दल अजून एक सांगायचं मला ऍड करायचं अजून आहे याच्यात, असं की हे कौतुक नाही, पण मी आता अजून 1 ते 2 लोकांना सांगितलंय, ज्यांना, जे माझ्या बरोबरचे आहेत, ज्यांना नाही याच फील्ड मधलं माहिती, मी त्यांना सांगितलं की सर, पहिली जी माझी मीटिंग झाली ऑनलाईन, त्यात तुम्ही माझ्या बरोबर होते सर. मला कशा प्रकारे म्हणजे आपण स्लाइड लावतो त्या येत नव्हत्या मला, की स्लाइड वरती लोकांना समजायचं, ते तुम्ही सांगितलं, तुम्ही करून पाठवलं मला. प्रो याच्यावरती आपण करतो, ऍड बनवतो कॅनवावरती, ते पण मला येत नव्हतं, ते तुम्ही शिकवलं. कॅनवावर ऍड बनवणं, सगळ्या गोष्टी, सगळ्या म्हणजे ए टू झेड, ए पासून तर झेड पर्यंत सगळं शिकवलं. आणि त्यामुळे मी आज जरी 1.5 लाखापेक्षा जास्त जी माझी कमाई आहे, त्याच्यामध्ये मी सांगेल की ह्या सर्व, म्हणजे लोक माझ्याकडे येतात की आमची अडलेली कामे करा, पण आज मी तुम्हाला म्हणते की थँक्यू, माझी अडलेली कामं झाली. आणि मला जे प्रॉपर माझ्याच एरियात लोक ओळखत होते, आज मला पूर्ण भारतामध्ये लोक ओळखतात. त्याला कारण तुम्ही आहात. तुमच्यामुळे मी आज तिथपर्यंत जाऊन पोहोचले. आणि मी तर सगळ्यांना असं सांगेल की ऑफलाईन पेक्षा ऑनलाईन मध्ये खरोखर तुम्हाला कुठे जास्त जायची गरज नाही. तुम्ही एका ठिकाणी बसून तुमचं नॉलेज इतरांपर्यंत पोहोचू शकतात. आणि त्याच्यात तुम्ही स्वतःबद्दल, म्हणजे कुठलाही गिल्ट न करता सरांसोबत जर जोडले गेले, तर सर 100% तुम्हाला असं मार्गदर्शन करतील, तुमचं सांगेल की तुम्हाला खरंच यशाच्या शिखरावर तुम्ही जाऊ शकाल. थँक्यू सो मच, थँक्यू सो मच. बऱ्याच लोकांना हा पण एक प्रश्न असतो की बऱ्याच लोकांनी बऱ्याच ठिकाणी पैसे भरलेले आहेत कोर्सेससाठी. ओके, काही लोकांनी ऑनलाईन कोर्सेस घेतले, काही लोकांनी रेकॉर्डेड कोर्सेस घेतले. त्यांना प्रश्न हा असतो की मला सपोर्ट नंतर मिळतो की नाही मिळत. तर तुम्ही हो, नाही तुमचा मला अनुभव सांगा की तुम्ही जेव्हा क्लास जॉईन केला त्यानंतर तर आतापर्यंत जवळजवळ तुम्हाला 6 महिन्याच्या वर वेळ झाला. ओके, 3 वर्षापासून आपण कनेक्टेड आहोत. 6 महिन्याच्या वर वेळ झाला, तुम्ही पैसे पे करून कोर्स जॉईन केला त्या गोष्टीला. तर तुम्हाला सपोर्टच्या बाबतीत काय वाटते की सपोर्ट कसा मिळाला तुम्हाला? अच्छा सर, आता इथे तुम्ही जो प्रश्न विचारला, आपली मीटिंग सुरू होण्याच्या आधी, म्हणजे ही मीटिंग आपण रेकॉर्ड करतोय, पण हा रेकॉर्डिंग सुरू होण्याच्या आधी मला एक प्रश्न तुम्ही विचारला होता की तुमच्या बरोबर जॉईन झालेले महाजन सर काय करतात ते, म्हणजे माझ्या बरोबर जॉईन झालेले होते, तरी त्यांची काळजी तुम्ही आजही करतात. तर येस. याच्यातनंच येतं की तुम्ही इतर लोकांना किती सपोर्ट कराल. त्यांनी पैसे भरल्यानंतर ते इकडे तिकडे फिरत राहिले. मीही स्वतः 1.5 लाखापेक्षा, काय 1.5-2 लाखापेक्षाही जास्त कमाई केली असती मी आज, म्हणजे जास्तच अर्निंग झाली असती माझी. माझं पण, मी अनेक घरगुती प्रॉब्लेम होते, काही फंक्शन होते, ते फिरायला गेली. आणि मी जेवढं सिरियसली तुम्ही मला सांगितलं तेवढं केलं नाही. तेवढं जर मी केलं असतं तर कदाचित आज जास्त माझे इन्कम जास्त झाली असती. आणि अर्निंग. तुम्ही सपोर्ट मला केला, म्हणजे आजपर्यंत स्वतःहून मी तुम्हाला कॉल नाही केलेला, तुम्हीच मला कॉल केलेला आहे. तुम्ही मला सांगितलं आहे, मॅडम हे असं करा, मॅडम ते तसं करा, मॅडम ऍड रन करा, मॅडम ग्रुप बनवा, मॅडम ग्रुपमध्ये असा मेसेज टाका. जिथे मला मेसेज टाकायचा कसं हे कळत नव्हतं, तुम्हीच मला टाईप करून पाठवलेले की मॅडम असे मेसेज टाईप करून पाठवा, मॅडम 2 तासाने पाठवा, मॅडम 1 तासाने. हा जो सपोर्ट होता, हा म्हणजे अगदी लहान बाळाला जसं तुम्ही हातात पेन्सिल घेऊन एकच शिकवतं, त्याप्रमाणे तुम्ही शिकवलं. त्याबद्दल तुमचे खरोखर खूप धन्यवाद. आणि मी सर्वांना हे सांगेल की सरांबरोबर जर तुम्ही जोडले, तर पैसे तुम्ही इतर ठिकाणी जे घालवले त्यापेक्षा जास्त जो तुम्हाला ज्या कारणासाठी तुम्ही पैसे टाकतात, ते तुमचं हेतू 100% पूर्ण होणार या ठिकाणी. आणि जसं मला आज चांगला अनुभव आला, तर तुम्हाला पण यावा, असंच मी तर असंच बोलेल सगळ्यांना. कारण मलाही वाटतं की मी शून्यातून जर वर तुम्ही मला आणलेलं आहे, म्हणजे त्या झिरो नॉलेज पासून, तर तुम्ही मला अगदी, मी आज ऍड रन करू शकते, आज मी झूम मीटिंग लावू शकते, आज मी सगळ्या गोष्टी ज्या मी करू शकते. आज वेबिनार घेऊ शकता तुम्ही, एक प्रॉपर ते वेबिनार तुम्ही घेऊ. शिकवलं ते इतरांना होईल. काही लोकांना नॉलेज आहे पण त्यांना सपोर्ट नाही मिळत, आणि तुम्ही एक्झॅक्टली. जो सपोर्ट देतात त्याबद्दल तुमचा खरोखर मनापासून धन्यवाद सर.
थँक्यू सो मच, थँक्यू सो मच. मला एक सांगा, की आता पुढचं काय गोल आहे तुमचं? येणाऱ्या 6 महिन्यात, वर्षभरात तुमचं काय गोल आहे? पहिली महत्वाची गोष्ट की नॉलेज बद्दल तर तुमच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट झालेली आहे. जे तुमचं नॉलेज झिरो होतं त्याच्यामुळे आता कुठेतरी पुढे तर आलेले आहे तुम्ही. तुम्हाला कम्प्युटर हाताळता येते, तुम्हाला लॅपटॉप हाताळता येते, वेबिनार घेता येतात, कॅनव्हाचे डिझायनिंग बनवता येते, फेसबुक ऍड बद्दल तुम्हाला माहिती आहे, समजते, ते करता येते, राईट? तुम्ही आतापर्यंत वेबिनार पण घेतले, पेड स्टुडंट पण मिळाले, पैसे पण हो. कमवले. आता तुमचं नेक्स्ट टार्गेट काय आहे? व्हॉट इज युअर नेक्स्ट टार्गेट? की आता येणाऱ्या 6 महिन्यात, वर्षभरात मला हे करायचं आहे, असं काय टार्गेट आहे तुमचं? माझं टार्गेट असं आहे की माझ्या ग्रुपमधले जे लोक आहेत त्यांना तर मी सपोर्टला म्हणजे माझ्यासोबत घेऊन चालतेच आहे की मला तर सक्सेस मिळाला तर इतरांनाही मिळावा. जे लोकांना मी ओळखत नाही कदाचित जर त्यांनी माझे व्हिडिओ बघितले तर मीही त्यांना सांगेन की तुम्हीही तुमचं नॉलेज पुढे नेण्यासाठी सरांसोबत जॉईन होऊन तुम्ही स्वतःचं एक ओळख निर्माण करा. आणि माझी स्वतःचं एक असं स्वप्न आहे की मी जे आज लाखात कमवले आहे तर पुढच्या वेळेस करोडोत कमवावे. आणि माझं जे नॉलेज आहे म्हणजे मी जवळजवळ 45 विषयांबद्दल नॉलेज ठेवते. त्या 45 विषयांपैकी कमीत कमी 5 विषय जरी मी इतर लोकांना चांगल्या प्रकारे शिकवू शकले तर त्यात मला म्हणजे माझं स्वप्न आहे ते की प्रत्येकाला एक चांगल्या प्रकारे आपण जे गायडन्स देतो, नॉलेज देतो ते त्यांच्यापर्यंत पोहोचावं. आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत माझी ओळख जावी हीच माझी इच्छा आहे की पुढच्या वेळेस मी करोडोपेक्षा जास्त म्हणजे करोडो रुपये कमवण्यापेक्षा करोडो लोकांपर्यंत पोहोचावं ही माझी इच्छा आहे. व्हेरी गुड, व्हेरी गुड. मित्रांनो, गप्पा करायच्या झाल्या तर खूप सारे विषय आहेत, खूप सारे प्रश्न आहेत आणि खूप साऱ्या गोष्टी आपण बोलू शकतो. रेखा मॅडम सोबत आपण पुन्हा कधीतरी बोलणारच आहोत. आज वेळ कमी असल्यामुळे मी शेवटच्या प्रश्नावर येतो आणि शेवटचा प्रश्न आहे, तो आहे रिलेटेड टू लेडीज. आता रेखा मॅडम ह्या सुद्धा एक महिला आहेत आणि आपल्याकडे बऱ्याच साऱ्या महिला आहेत की ज्यांनी त्यांच्या पायावर त्या उभ्या राहिल्या आहेत, त्यांचं अर्निंग ते करत आहात. तर अशा खूप साऱ्या महिला आहेत महाराष्ट्रामध्ये की ज्यांना आजही असं वाटते की मी हे करू शकेल का? माझ्याकडे पैसे नाहीत, माझ्याकडे बाकीच्या गोष्टी नाहीत. तुमच्याकडे पण पैशाचा प्रॉब्लेम होता, तुम्ही पण पैसे ऍडजस्ट केले. त्या महिलांसाठी एक मेसेज काय द्याल तुम्ही, की त्यांनी काय करावं, त्यांनी कशा स्टेप घ्याव्या आणि त्यांनी आज वयाच्या 48व्या वर्षी सुद्धा तुम्ही काहीतरी करत आहात. तुम्ही लोकांना नॉलेज देत आहात, तुम्ही त्यामधून अर्निंग करत आहात. घरी बसून तुम्ही हे सगळ्या गोष्टी करू शकत आहात. तर त्या महिलांसाठी एक मेसेज काय द्याल तुम्ही? तो माझा एक शेवटचा प्रश्न आहे तुम्हाला. अच्छा, आता तुम्ही जो प्रश्न विचारला पैशांचा तर माझ्याकडे पण नव्हते हे तुम्हाला तर माहितीच आहे चांगलं. जसं मी सगळ्यांना सांगितलं की लॅपटॉपला कॅमेरा असेल म्हणजे अगदी तो 1000-1500चा होता. पण येस. तो कॅमेरा असेल किंवा पेन टॅब असेल किंवा माईक असेल ह्या सगळ्या गोष्टी मी पहिला जो आपला क्लास घेतला त्याच्यातनं जी मला इन्कम मिळाली त्यातनं मी अर्ध्या घेतल्या. तुम्ही मला स्पष्ट सांगितलं की मॅडम पूर्ण पैसे नका खर्च करू, थोडे थोडे करा. मग मी आधी सुरुवातीला माईक घेतला, नंतर कॅमेरा घेतला. मग नंतर म्हणजे असं प्रत्येक जी कमाई येईल त्याच्यातनं थोडे थोडे घेतले. त्याच्यातनं त्या आलेल्या कमाईतनंच आपण ऍड रन केली. आणि एक्झॅक्ट. ते करूनही त्याच्यातूनच मी तुमची पण फी देत राहिली सर. म्हणजे मला जो 1 रुपया मी टाकला त्या 1 रुपयातनं दुसरा रुपया आला, त्या रुपया 2 रुपये झाले, त्या 2 रुपयातनं 4 रुपये आले. असं करत करत मी माझी इन्कम वाढवली. आणि माझ्या घरामध्ये आज मला कोणीही असं बोलू शकत नाही की तू आमचे पैसे खर्च केले किंवा आम्ही तुझ्यावरती पैसे खर्च केले. राईट. कारण जो मी रुपया टाकला त्या रुपयाचे 10 रुपये सर तुम्ही करून दिले त्याबद्दल धन्यवाद. आणि माझा स्वतःचा अनुभव जर असा आहे तर मी इतरांना सगळ्यांना सांगेन की तुम्हाला घर सोडायचं नाहीये. आणि मी ज्यावेळेस ऑफिस घेतलं होतं माझं ऑफिस 2012-13 मध्ये होतं. त्यावेळेस मला 12,000 रुपये भाडं होतं त्या ऑफिसचं. आज माझं ऑफिस कुठेही नाहीये. मी घरात बसून अगदी म्हणजे मुंबईत असलं तर अगदी माझ्याकडे दिल्लीचे आहेत, हरियाणाचे आहेत काही स्टुडंट, पंजाबचे आहेत. असे बरेच लांब लांबचे स्टुडंट आहे माझ्याकडे, कलकत्त्याचे स्टुडंट्स आहेत. हे सगळे स्टुडंट मला ऑनलाईन मिळालेले आहेत. आणि मी माझ्या घरात आताही मी जी मुलाखत देते आहे माझ्या घरामध्ये बसून देते आहे. म्हणजे तुम्हाला कुठे म्हणजे जे तुमचे 12-13 हजार, आज तर 12-13 हजार नाही, आज तर 20-25 हजार रुपये तुम्हाला ऑफिसचं भाडं आहे, त्याचं लाईट बिल आहे, तिथे मेड असेल कामाला तिचं बिल आहे. म्हणजे हा पण खर्च तुमचा वाचतो. म्हणजे जवळजवळ ऑनलाईन 15,000 ते 20,000 रुपये तुमचा तोच खर्च महिन्याला तुम्ही वाचवू शकता. वाचतो वाचतो, सेव्हिंग होतो. तुम्ही घरात बसून सांगू शकता. तुम्हाला कुठे जाण्याची गरज नाही, ट्रॅव्हलिंग करण्याची गरज नाही, काही गरज नाही. तुम्ही तुमचं घर पण बघू शकता आणि प्लस तुमचा नॉलेजही इतर लोकांपर्यंत पोहोचवू शकता आणि तुमची इन्कम पण अर्निंग पण वाढू शकते तुमची. एक्झॅक्टली. म्हणजे कमीत कमी इन्व्हेस्टमेंटमध्ये जास्तीत जास्त प्रॉफिट देणारा हा एक बिझनेस आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही लोकांची हेल्प सुद्धा करू शकता, हो ज्याच्यामध्ये लोकांचे आशीर्वाद सुद्धा तुम्हाला मिळतील आणि ज्याच्यामध्ये एक सॅटिस्फॅक्शन तुम्हाला मिळेल
की तुम्ही कुणातरीसाठी काम करत आहात प्लस तुम्हाला पैसा सुद्धा मिळेल. त्यामुळे सर्वांना, जे लोक हा व्हिडिओज बघत आहेत, हा व्हिडिओ बघतात, याच्यासारखे बरेचसे व्हिडिओ तुम्ही बघितले असेल, त्या सर्वांना मला एक गोष्ट सांगायची आहे की कोचिंग आणि ट्रेनिंग बिझनेस हा असा बिझनेस आहे की ज्याच्यामध्ये, आणि त्याच्यामध्ये पण स्पेशली ऑनलाईन, त्याच्यामध्ये तुम्ही कमीत कमी इन्व्हेस्टमेंटमध्ये जास्तीत जास्त प्रॉफिट करू शकता. प्लस तुम्हाला एक सॅटिस्फॅक्शन राहील की तुम्ही लोकांना हेल्प करताय. आज ऑफलाईन सुद्धा भरपूर सारी ट्रेनिंग्स होतात, त्याची लाखोमध्ये फीज असते, हे तुम्हाला आम्हाला सर्वांना माहिती आहे. ओके, पण ऑनलाईन मध्ये जर तुम्ही केलं तर तुम्ही कमीत कमी खर्चामध्ये ह्या गोष्टी करू शकतात. ओके, सो आज आपल्यासोबत रेखा गोसावी मॅडम होत्या, त्यांनी त्यांचे एक्सपिरियन्स आपल्यासोबत शेअर केले, त्यांनी त्यांची जर्नी आपल्यासोबत शेअर केली, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद रेखा मॅडम. तुम्ही वेळात वेळ काढून आम्हाला हा हॉल ऑफ फेमचा इंटरव्ह्यू दिला, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. मी अशी आशा करतो की हा व्हिडिओ हजारो लोकांपर्यंत गेला पाहिजे, हजारो महिलांपर्यंत गेला पाहिजे, आणि त्या प्रत्येक महिलेने तुमच्यासारखं काहीतरी एक स्टेप आयुष्यामध्ये घेतली पाहिजे. सो मित्रांनो, तुम्हाला जर का हा व्हिडिओ कुणाच्याही माध्यमातून मिळाला असेल तर अधिकाधिक महिलांपर्यंत, अधिकाधिक लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. जे लोक हरले आहेत, जे लोक थकले आहेत, ज्यांना असं वाटते की आता आयुष्यात काही होऊ शकत नाही, त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा एकदा भेटूया नवीन व्हिडिओसोबत, नवीन व्यक्तीसोबत, नवीन अचिव्हमेंट सोबत, पुन्हा एकदा एका नवीन हॉल ऑफ फेमच्या इंटरव्ह्यूमध्ये. आणि रेखा मॅडम बद्दलची संपूर्ण माहिती मी डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला देतोय, त्यांचं यूट्यूब चॅनलची लिंक, त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर. तुम्हाला जर कधी असं वाटलं की त्यांच्यासोबत काही बोलायचं आहे, त्यांची कन्सल्टिंग घ्यायची आहे, न्यूमरोलॉजीवर, ॲस्ट्रोलॉजीवर, कुठल्याही विषयावर, वास्तुशास्त्रावर, तर तुम्ही त्यांच्याशी बोलू शकता आणि त्यांना व्हॉट्सअप करू शकता. थँक्यू सो मच रेखा मॅडम, थँक्यू सो मच फॉर युअर व्हॅल्युएबल टाईम. थँक्यू सो मच. धन्यवाद.